लागणारं साहित्य आहे मुळा. हा मुळा आपण सोलून किसून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वरून पिळायला लिंबू, लसूण, कोथिंबीर, दाण्याचं कूट, जिरे आणि वरून फोडणीसाठी आपल्याला लागणारे पांढरे तीळ, हिंग, मोहरी आणि मीठ महत्वाचा इन्ग्रेडियंट आपला. मला मजा येते कारण मी पहिल्यांदाच हा पदार्थ खाणार आहे. येस. म्हणजे मुळ्याची कोशिंबीरही नक्की हो, करते, हो. मुळ्याचे धपाटे किंवा थालपीठही करते, हो, मुळ्याचा हो. किस असा छान येस. पिळून आपण दह्यातली कोशिंबीरही करतो. दह्यातली कोशिंबीर पण या पर्टिक्युलर रेसिपीमध्ये तुम्ही खाऊन पण नंतर मला सांगाल की मुळा घातलाय हे सांगून सुद्धा म्हणजे वाटत नाही. ते त्याचा फार महत्वाचं आहे. दर्प सगळा जातो, उग्रपणा सगळा निघून कारण मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्यानंतर दिवसभर त्याचा एक दर्प आणि ते ढेकरांमधून आपल्याला हो, हो, जाणवतं. उग्र असतो. उग्र असतो मुळा. तर मुळ्याचा खरडा आपल्याला करायचा आहे. साहित्य आपण पाहिलेलं आहे. लगेच कृती करूया. पहिली Yes. कृती, आपण आता तवा ठेवूयात गॅसवर आणि मस्तपैकी तेल टाकून जरा मिरची आणि लसूण वेगवेगळं असं खमंग परतून घेऊयात. बर ते परतल्यामुळे त्या खरड्याची चव वेगळी लागते. तुम्ही आता अनेक महिने शिप वरती असता, येस. मग तुमच्या विरंगुळ्याची साधनं समुद्राच्या मध्यभागी काय आहेत? थँक्स टू आजकालची टेक्नॉलॉजी तर आमच्याकडे वायफाय राउटर्स असतात आणि सॅटेलाइट थ्रू आम्हाला बेसिक इंटरनेट प्रोव्हाइड केलं जातं. एरवी इथे जसं करतो हा. तसंच आम्हाला तिथे सुद्धा हे सगळं अवेलेबल आहे. असतं. त्याच्यामुळे घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉलही करता येतो आम्हाला. ऑडिओ म्हणजे आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. हो, सॅटेलाइट थ्रू असतं ते सगळं. अच्छा, येस. कॉन्टॅक्ट मध्ये राहता येतं, त्याच्यामुळे मग असा दुरावा इतका जाणवत नाही तो. जाणवत नाही. कारण का मग अपडेट्स मिळत राहतात. पण कधी कधी असं होतं ना की अति तिथे माती, म्हणजे खूप पण अपडेट्स नको वाटतात कधी कधी घरी. तर ते तुमचा स्मार्टनेस येतो की तुम्ही कितपत ठेवताय हो. काही गोष्टी आणि आणि मग कसं वापरताय. येस येस. आता आपण आपल्या मिरच्या झालेल्या आहेत परतून. आपण आता ह्यात काढून घेऊ एका ताटलीमध्ये आणि आपण लसूण परतून घेऊया. येस, तेवढ्या पुरतं आहे थोडंसं तेल. त्याच्यातच आपण ह्या लसणाच्या पाकळ्याही आपण परतून घेऊयात. मग थोडंसं तेल घालू शकता हो, व्हाय नॉट. म्हणजे जरा खमंग करूयात ना. हो. तेलासाठी हात आवरता नको घ्यायला. किती देशात फिरणं झालं तुमचं कामानिमित्ताने? मी सगळ्याचं रेकॉर्ड ठेवतो. तर माझं आतापर्यंत टू डेट 66 कंट्रीज माझ्या झाल्यात फिरून. 66 देशांमध्ये प्रवास झालाय. येस. म्हणजे तुम्ही सगळी पृथ्वी पाण्यातून फिरलाय तसं म्हणायला हरकत नाही. म्हणायला हरकत नाही. या 66 देशांमध्ये काय असं नाहीये जे भारतामध्ये आहे? नाही, मेरा भारत महान. आपलं जे आहे ते आपलं आहे. दुसऱ्याचं मूल गोरं किती छान असलं तरी आपलं मूल ते आपलं मूल. तसं आपला देश हा आपला देश. म्हणजे किती बाहेर फिरून आलं तरी एअरपोर्टवर पाय पडतो ना, ते फिलिंग मी तुम्हाला सांगू नाही शकत. हे झालंय आपलं. आता आपण गॅस बंद करून घेऊ. हो, सध्या काय गॅसची बचत आपल्याला करणं गरजेचं. लगेच बंद करतो. हो.